नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते आपलं वैष्णवीज रेसिपीमध्ये। तर आज आपण कॅफे स्टाईल वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असलेले फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे ते बघूया। असे कॅफे स्टाईल कुरकुरीत आणि लांब सडक फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी योग्य बटाटा कुठला निवडावा अशा लहान-सहान टिप्ससह रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी मी इथे 3 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे। हे बटाटे पातळ सालीचे आहेत। या बटाट्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण कमी असतं। जर तुमच्याकडे असे पातळ सालीचे बटाटे नसेल तर तुम्ही नेहमीच्या वापरण्यातले बटाटे घेतले तरीही चालेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन आलेले बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत, त्यामुळे आपले फ्रेंच फ्राईज छान कुरकुरीत होणार। या बटाट्यांवर खूप अशी धूळ माती लागलेली आहे, त्यामुळे आपण ते 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ करून घेऊया। बटाटे आपण व्यवस्थित 2 ते 3 वेळा धुवून घेतले आहेत। आता याची साल काढून घ्यायची। सगळ्या बटाट्यांची इथे साल काढून घेतलेली आहे। आता बटाटे कट करून घेऊया। फ्रेंच फ्राईजचा आकार देण्यासाठी सुरुवातीला बटाट्याच्या दोन्ही बाजू कट करून घेऊया आणि राहिलेल्या दोन्ही बाजूंनी सुद्धा कट करून घेऊ। बटाटे असे चारी बाजूंनी कट करून घेतल्याने फ्रेंच फ्राईजला अगदी छान आकार येतो। आता फ्राईज कट करून घेताना ते अगदी जाडही नको आणि अगदी पातळही नको, असे मध्यम आकाराचे फ्राईज आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। बघा, अशा पद्धतीने आपण असे फ्राईज तयार करून घेऊया। एकदम जाडही नाही आणि एकदम पातळही नाही। सगळे फ्राईज असे एकसारखे कट होतात। उरलेल्या बटाट्याचे सुद्धा फ्राईज कट करून घेतलेले आहे। आणि साईज बघा, आपण कॅफेमध्ये खातो ना, अगदी त्याच साईजचे लांब सडक फ्राईज मी इथे कट करून घेतलेले आहेत। आता कापून घेतलेले सगळे फ्राईज आपण पाण्यामध्ये टाकायचे। शक्यतो थंड पाणी इथे वापरायचं आहे किंवा मग साधं पाणी वापरलं तरीही चालेल। जोपर्यंत यातील स्टार्च निघून जात नाही तोपर्यंत पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे। आता एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। या उकळी आलेल्या पाण्यात साधारण 1 चमचा मीठ घालायचं। मिक्स करून घेऊया। पाण्यात मीठ घालून घेतल्याने फ्राईजमध्ये आतपर्यंत मिठाची चव येते आणि फ्राईज खायला आणखीनच चविष्ट लागते। सगळ्या बटाट्यांचे काप आपण या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकूया। आता मोठ्या गॅसवरच आपल्याला 10 मिनिटांसाठी हे फ्राईज उकळून घ्यायचे आहेत। बटाट्याचे काप उकळून घेताना चमचाने सतत हलवत राहायचं आहे, यामुळे सगळेच काप व्यवस्थित शिजले जाईल। जास्त आपल्याला शिजवून घ्यायचे नाही, फक्त 50% हे काप आपण शिजवून घेऊया। 10 मिनिटे इथे झालेली आहे। आता सगळे बटाट्याचे काप आपण काढून घेऊया। पाणी सगळं निथळून घ्यायचं आणि नंतर एका कॉटनच्या कापडावर हे काप काढून ठेवायचे आहेत। या कॉटनच्या कपड्यावर सगळे काप आपण पसरवून घ्यायचे। आता टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या कापडाने सगळे काप आपल्याला पुसून कोरडे करून घ्यायचे आहेत। कापडाने व्यवस्थित पुसून 10 मिनिटांसाठी याला आपण फॅनच्या हवेत ठेवायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित सुकल्या जाईल। काप बघा व्यवस्थित सुकल्या गेलेले आहेत। आता सगळे बटाट्याचे काप एका बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। कॉर्नफ्लोअर टाकून व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे, यामुळे फ्रेंच फ्राईज छान कुरकुरीत होतात। कॉर्नफ्लोअर व्यवस्थित लागल्या जाईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने मिक्स केल्यास कॉर्नफ्लोअर व्यवस्थित सर्व कापांना लागल्या जाते। बघा, कॉर्नफ्लोअर व्यवस्थित कोट झालेला आहे। आता आपण फ्राईज तळायला घेऊया। तर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं। तेल छान तापलं आहे। आता त्यामध्ये फ्राईज सोडायचे। कढईमध्ये तेल मी कमीच घेतलेलं आहे, त्यामुळे जेवढे बसतील तेवढे फ्राईज सोडायचे। झाऱ्याने ते हलवत राहायचे आहे। फ्रेंच फ्राईज तळून घेत असताना आधी ते हलकसं तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या फ्लेमवरच आपण तळून घेऊया। गॅसची फ्लेम अजिबात लो किंवा मीडियम करू नका, फास्ट गॅसवरच आपण हे तळून घेऊया। सतत हलवत राहायचं। बघा, अशा पद्धतीने झाले पाहिजे, एकदम लाल करू नका। बघा, 5 ते 7 मिनिट मी इथे तळून घेतलेलं आहे। सगळं तेल निथळून एका टिश्यू पेपरवर काढून घेऊ।
राहिलेले फ्राईजसुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घ्यायचे। तर सगळेच फ्राईज मी इथे तळून घेतलेले आहेत। तळून घेतलेले सगळे फ्राईज आपल्याला थंड होऊ द्यायचे। तुम्ही जाळीवर किंवा ताटामध्ये पसरवून ठेवले तरीही चालेल। संपूर्ण फ्राईज थंड झाल्यानंतर आता हे परत तळून घ्यायचे। आता हे आपण दुसऱ्यांदा तळायला घेतलेले आहेत। तर थोडे फ्राईज मी तेलामध्ये टाकून घेते आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत हे फ्राईज तळून घ्यायचे आहेत। हे फ्राईज लाल न होता छान असे कुरकुरीत तळल्या जाते। फ्राईज तळून घेताना तेल मात्र कडक गरम असायला हवं, कोमट किंवा मीडियम गरम असायला नको। तेल छान कडक असेल तर फ्राईजही छान क्रिस्पी होतात। बघा छान असे क्रिस्पी झालेले आहेत। सगळं तेल निथळून एका जाळीवर काढून घेऊया। बाकी राहिलेले सर्व फ्राईज आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया। फ्राईज तळत असताना चमचाने सतत हलवून घेत तळून घ्यायचे आहेत। सगळेच फ्राईज अशाच पद्धतीने मी तळून घेते, छान कुरकुरीत होतात। आवाज बघा, मस्त कुरकुरीत फ्राईज झालेले आहेत। यावरून तुम्ही थोडं मीठसुद्धा टाकू शकता किंवा मग पेरी पेरी मसाला, मिरची पावडर, मिरी पावडर तुमच्या आवडीनुसार छान असे चटपटीत फ्लेवर करू शकता। तर तयार आहे आपले मस्त कुरकुरीत कॅफे स्टाईल लांब सडक फ्रेंच फ्राईज। फ्राईज अगदी झटपट झालेले आहे, मस्त कुरकुरीत झालेले आहे। आवाज बघा, छान असे कुरकुरीत झालेले आहेत फ्राईज आणि दिसायला सुद्धा छान हॉटेलमध्ये मिळतात तसेच लांब सडक झालेले आहेत, अजिबात लाल झालेले नाहीत। हे फ्राईज तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खा, खूप छान लागते आणि अगदी कमी साहित्यामध्ये हे फ्रेंच फ्राईज बनवून तयार होते। तर एकदा नक्कीच ट्राय करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।